हरिहरा भेद नाही नका करुवाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेद काशी नाड एक वेलांटीच आड एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदयी गोडे साखरेच्या ठाई विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया तुझे
सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय हर हर बोले नम शिवाय बोला हर हर बोले नम शिवाय हर हर बोले नम शिवाय हर बोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर बोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर बोले 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 नम शिवाय हर हर पार्वती बोले हर हर सिद्धेश्वर भगवान की जय शिवाजी महाराज की जय करा खाली हात. हरी हराभेद नाही नका करुवाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आज आपल्या ह्या पावन पुण्य गिरणा मैयेच्या कुशीमध्ये आपल्या सिद्धेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली ही परंपरा, या परंपरेचा येत्या ह्या 2026 सालातला हा तिसरा दिवस आणि ह्या तिसऱ्या दिवसाचं ही कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याकरता माझ्या हातामध्ये हे सूत्र दिलेलं आहे. परंपरा तुम्ही लोकांनी जी जोपासली, आतापर्यंत तुम्ही लोकांनी हा भरपूर खडतर असा प्रवास, कारण सगळे दगडच आहे आजूबाजूला, पाणी आहे, कधी लाईट असेल कधी नसेल, कालचा जर प्रवास बघितला तर एवढ्या सुखसुविधा नव्हत्या. याही अशा खडतर प्रवासाची ही तुम्ही यात्रा पूर्ण केली आणि सुखद जेव्हा वेळ आली तेव्हा तुमचे गुडघे तुम्हाला साथ देत नाही, मग आमच्या हातात धुरा दिली. भाग्यवान आहोत गड्या आम्ही. अशा महत् पुण्य असणाऱ्या 4 शिवाचं कार्यक्रम आहे, तो काही एकाचा नाही. चिंचावड असेल निंबोळा, दोघं आघार, लोणेर अजून, धवळेर अजून, पंचक्रोशी, दिगवद, दैवत, अजून राहिलं कोणी आहे ना युट्यूब वाली, युट्यूबचा 16 चॅनल, सगळ्यांच्या अशा पुण्याईनं हे तुमचं आमचं पुण्य आलंय फळाला राजा आज. नाहीतर गेल्या 4 वर्षाच्या पाठीमागचं थोडंसं आठवा, 10 लोकांच्या 15 लोकांच्या मैती पाहिल्या, पण तो वाईट दिवस आपल्या वाट्याला ताई येऊ दिला नाही ना. हे सिद्धेश्वराची कृपा आहे, याची नजर आहे तुमच्या आमच्यावर राजा. अंगाला काटा येतो सांगताना. जर ह्या भगवंताची तुमच्या माझ्यावर नजर नसती ना, अण्णा 4 वर्ष श्यामबाबाच्या 4 पुण्यतिथ्या कधीच होऊन गेल्या असत्या. पण ज्यानं वाचवलं, हे ठरलेलं होतं मी जन्माला यायच्या आधी, सिद्धेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये एक सेवा श्यामबाबा करणार आहे, मग मारणार आहे, हे ठरलेले गणित असतं. तुम्ही सुद्धा त्या कीर्तनाला ऐकायला असणार आहे. जसं प्रभू रामचंद्र जन्माला येणार होते, आधी रामायण लिहिलं होतं, तसं तुमचं आमचं रामायणच आहे. हे लिहिलेलं आहे. ह्या लिहिलेल्या रामायणाप्रमाणे तुम्ही ना आम्ही जगतोय राजा हो. हे आपलं अहो भाग्य आहे. हे सिद्धेश्वराचं भजन तुम्हाला मला करायला मिळतं. घरी झोपलेल्या आता टरारिरी तर रोजच चालली गड्या हो.
आयुष्याचा एक एक क्षण वाया चाललाय ना, त्या सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही सगळी मंडळी आलो. असो, पूर्वजांनी नियम घालून दिलेला आहे, कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनकारानं एक अभंग, त्याला प्रमाण नाही अण्णा. अजून तुम्हाला सापडलेलं नाही का कीर्तनाला आल्याच्या नंतर कीर्तनकारानं अभंग घ्यावा, आहे प्रमाण? पण तुम्ही घालून दिलेला दंड काय? वाडवडील लोक तुम्ही बसलेत ना, हा दंड काय? हा दंड काय? कीर्तनकाराने एक अभंग निवडायचा आणि त्या अभंगावर विवेचन करायचं, आम्हाला पटवून सांगायचं त्या अभंगाचं म्हणणं काय, संतांनी नेमकं लिहिलंय काय. म्हणून असा गोड अभंग आज आपण जो निवडलेला आहे. सध्या शिवरात्र उत्सव चाललेला आहे आणि शिवरात्री उत्सव चाललाय म्हणून मी सहज मगामध्ये टीएन मध्ये बसलो. स्वामीजी तिथं बसलेली होती, आदरणीय सगळी वंदनीय पूजनीय मंडळी तिथं बसलेली होती. मी सहज विचारलं 2 दिवस काय झालं, तर कोणाही कीर्तनकार आला तर तेच विचारणार, आपल्या घरी नाही का काल जर वांग केलं असेल तर आज गेल का, उद्या वडा, कसं आहे? बरोबर नाही ना? असंच शे ना, आमनाकडं असंच शे. दररोज एकच भाजी खाऊन खाऊन कसा कटाळा येईल ना त्याचा, बरोबर का नाही? जसं दररोज जर तेच आलं तर, आता कालच्या कीर्तनकारानं काय सांगितलं, कोण जाण काय सांगितलं, मग आजच्या कीर्तनकाराचं काम आहे ना, काल काय झालं बुवा. आता काल तुम्ही जर शिवरंजली गायली असेल तर आज रोज रोज त्याच चालली म्हणले, हे म्हणते बाबाला की एवढंच येतं काय? नाही ना, बदलून बदलून म्हणावं लागतं, बरोबर आहे. असो, चला, म्हणून असं काहीतरी विचारलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला जे पटेल ते करा, आम्ही काही त्याला बांधलेली. त्यांनी काय महाराजांना मला अभंग दिला नाही, काय म्हणले ते तिकडच पाहतो मी, खांता अभंग घ्या काय निवडा. म्हणून सहज माथा टेकवला. आणि मला एक विशेष वाटलं तिथं, जेवढे शिवलिंग तुम्ही ना आम्ही पाहिलेली आहे डोळ्यानं, प्रत्येक शिवलिंगामध्ये भगवान शंकराचा शाळुंका दिसतो, पण तुमच्या शिवलिंगामध्ये प्रत्यक्ष भगवंत दिसतो. ही मोठी ताकद आहे. मानाल तो दिसला त्यात. मी पाहिलं राणा प्रताप दिसले मला त्यात, मला शिवछत्रपती महाराजही त्यात दिसले, मला विटेवरचा पांडुरंगही दिसला, मला तुळजापूरची अंबाबाई दिसली, चांदवडची रेणुकाई दिसली, माझी आई दिसली, तुमचा बापही त्यातच दिसला. राजो, कोण म्हणायचा हा नेमका? सांगा त्याचं नाव काय? माहित सिद्धेश्वर, त्याला एक नाव दिलं, बघा ना तुम्ही त्याला उकरून काय काय मत. लईच गोड आहे. म्हणून करता काहीतरी निवडावं. डोकं टेकवलं, म्हणलं राजा बोल की काहीतरी. ते म्हणलं सांग एवढं जाऊन, आता हा हरी आणि हा हर हा एकच आहे. कारण इथं जी परंपरा आहे ही सगळी वारकरी मंडळी आहे, भगवान शिवाला पूजणारी, भगवान शिवाचे भक्त हे भगवे राहतात, त्यांच्या हातात चिलीम राहती, पाठीमागून वल्ली केलेली छपी राहती, त्याच्यात बिया निवडलेलं गवताचं पात्र राहतं. काय काय राहतं त्या पात्यावर, ते पानं हातावर मळायचे ओले करून, पण त्यामध्ये एक खडा राहतो, तो खडा एक वारणारा एक गडी चांगला फक्काट राहतो. काथ्याची गुंडी मळायला बाया नसत्यात, मग गडीच राहत्यात. तुम्हाला नाही माहिती, ते प्रकरण अवघड आहे. इकडे विचारा आमच्याकडं. हा, आणि मग ते वाढायला कोणाच्या ताब्यात देऊन नाही चालत. ते मासारख्या जुंगड्या जांगड्याच्या, त्याला फकाडच गडी लागतो मफलर बांधल्यावानी असा. आणि मग त्या असं अडचण खप्पा 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 बांबाळ निघत त्यातून. इथं पाहिल्याच्या नंतर येतं वारकरी. तुम्ही तर विठ्ठलाचे भक्त निघाली. कोणाचे भक्त आहे? तुमच्या कपाळाला गंध विठ्ठलाचा, टोपी वारकऱ्याचा पियराव आहे. तुम्ही कशी काय यांचे भक्त असू शकता? अहो विनगरी बाबा, तुमचं काय म्हणणं? बरोबर बोललो का नाही? चला, आता हे तुम्ही याला पूजणार का तुम्ही विठ्ठलाचे भक्त म्हणणार स्वतःला? आता काय करणार? गुड पडला का नाही? असाच गुड तुकोबाराय 16व्या शतकामध्ये लोकांपुढे गेले आणि लोकांकडे गेल्याच्या नंतर लोकांचे वाद पाहिले. लोकांमध्ये वाद होते. कशाचे? भक्तीचे. भक्तीचे वाद पाहिल्याच्या नंतर तुकोबाराय पाहू लागले त्यांच्याकडे, हे राजा हो, ही व्यवस्था आहे, भक्ती ही व्यवस्था आहे. तुम्हाला दोघाला, आता ही मतदारसंघ कोणाचा? भुसे साहेबाचा. पलीकडचा भुसे साहेबांच्या विरोधातला माणूस कोण? बंडू काका. ते पळडे का? पळडे म्हणून तर भुसे साहेब आले ना. असो, मग आता हे प्रचाराच्या दरम्यान चाललेली काय खवळा खवळा असेल बघा. तिकडे बंडू काकाच्या गाडीतले लोक जेवायला भुसे साहेबाचे तिकडे दिसत होते का? ही विरोधाभास आहे हा. मला मांडायचा ना अभंगा तिकडे न्यायचं तुम्हाला. आज ही विरुद्ध पार्टी असतात.
आता माझ्या समोर बसलेले आदरणीय वंदनीय पूजनीय शेतकऱ्यांचे कैवर्य गणेश भाऊ निंबाळकर, त्यांचे वडील आमचे रमेश पाटील माझ्या बरोबर आलेले ते बसलेले आहेत. म्हणजे राजकारणाचा गाढा अभ्यासक माझ्या पुढे बसलेला आहे. त्यामुळे आपल्याला उचाक पाचक करायची काय. माझी दाजी येते, मी विचारून घेत राहतो हे सगळं. खलबत्त्या मला यांच्यामुळेच माहिती आहे. असो, कॅमेरा आहे पुढे त्याच्यामुळे दाटून बोललो. ऐका हा, असा वाद तुकोबरायने तिथं पाहिला. काही होते शिवाचे भक्त आणि काही होते विष्णूचे भक्त. विष्णूचे भक्त शिवाच्या भक्तांना जमू देईना. कधीच सांगतो मी, तुकोबरायाच्या वेळेला. ते विष्णूचे भक्त जे होते ते सफेद कपडे घालत असतील, माझ्यासारखा असा उभा पंचा घालत असतील, कपाळाला उर्ध्वपुंड्र उभा लावत असतील, सफेद वस्त्र परिधान करून टोपी घालायची आणि मस्त खांद्यावर विणा घ्यायचा, हातात टाळ घ्यायचं आणि भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल. हे म्हणायचे विष्णूचे भक्त. कोणते आता सांगितले हे भजन. आणि काही होते शिवाचे भक्त, त्यांना आडवी लुंगी लावायची, रुद्राक्षाच्या माळा आडव्या घालायच्या, छातीला सुद्धा माळा बांधल्या, त्याने पोटाला सुद्धा माळा बांधल्या, गंध आडवा लावायचा, त्यानं कपाळाला बुक्का लावायचा नाही, हे काळा लावायचं आणि त्यानं पांढरं लावायचं. विरोधाभास काही थोडा नाही ना. यायनं डोक्यात टोपी घातली, त्यानं केस राखली, घ्या हे चप्या करतात ना, त्यानं भल्या भल्या चटा राखल्या. विरोधाभास आई थोडा नव्हता. आणि त्यांच्या हातात चिमटे कसे. आणि मग ते ना असं नदीच्या कडाला येऊन बसायचं मंदिराजवळ. टेकडीवाले बंबळे कैलास के राजा, हमने चिलम भरा है ताजा, तू पहला दम लगाने को आजा. हे त्यांचे काम. कोणाचे? मनन शिवाचे भक्त. यायचं भजन इकडं नमः शिवाय आणि त्यांचं भजन तिकडं विठ्ठल विठ्ठल. कशातच मेळ लागना, कशातच नाही ना. वाद्याचा मेळ ना, राहण्याचा मेळ ना, खाण्यापिण्याचा मेळ, कशाचाच मेळ लागना. मग ही लोक आणि ही लोक एकत्र येईना नाही. वाद घालायचे ते. हे म्हणायचे मी शिवाचा भक्त आहे मी श्रेष्ठ, ते म्हणायचे मी विष्णूचा भक्त आहे मी श्रेष्ठ. तुकाराम महाराज म्हणले दोघं इकडे. दोघायला खाली बसवलं. भांडू नका रे. जरी तुम्ही भुसे बाबाचे असतील आणि ते भांडा बाबाचे असतील, तुम्ही असं म्हणूच नका यांचे त्यांचे. नंतर तिकडे गेल्यावर हे दोघ जण एकमेकाला हार घालतील. तुम्ही काय वाद घालत्या खाली. तुम्ही खालच्या वाद घालू नका. नंतर निवडणुका झाल्याच्या नंतर ती मंडळी, त्यांना राजकारण करायचंय, देश चालवायचा आहे, ती मंडळी वेळी नाही. तुम्ही काय करा, यांना घेऊन तिकडे न्या कोणातरी एकानं. तोंडावर पाणी मारा. जाऊ द्या विठ्ठल विठ्ठल. मग तुकाराम महाराज त्यांना संबोधत असताना तुकाराम महाराजांनी काही अभंग सांगितले. त्यापैकीचा एक अभंग तुकाराम महाराज सांगत होते. आणि तुकाराम महाराजांनी एक अभंग असा गोड सांगितला. तो अभंग लिहिला गेला. अभंग असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या भक्तांनो आणि हराच्या भक्तांनो, दोघांना वाद घालू नका. हरी हरा भेद, त्यांच्या दोघांमध्ये भेद नाहीये. ते दोघं वेगवेगळे नाहीये. तुम्ही मागचे लोक, तुम्ही येड्यासारखा वाद घालू नका. हे दोघं एक एकाची हृदयी, एकमेकाचं भजन करतात. ते दोघं हे तुम्हाला अजून माहितच नाही का. ते दोघं एकच आहेत. ते दोघं एकमेकाचं भजन करतायत. तुम्ही खालच्यानं वाद घालू नका. हा, कोण सांगताय? तुकोबराय. एक ओळ झाली, एक चरण संपलं. हरी हरा भेद नाही, नका करू वाद. हरिहरा भेद नाही असं नाही, हरिहरा भेद नाही नका करू वाद असं आहे. बर, एक एकाचे हृदय कशाप्रमाणे? जशाप्रमाणे एक साखरेचा एवढा खडा घ्या, माझा हात आहे एवढा. तो खडा अलीकडच्या बाजूने मृदंगाचार्य थोडासा चाखायचा, आंबट लागणार. पलीकडच्या बाजूने गोड लागणार. एकच लागणार. तुकाराम महाराजांचे शब्द आहे. गोडी साखरेच्या ठाई वरच्या खाल बाजूनं जर आंबट आहे तर खालच्या बाजूनं तुरट नसणार. गोडी साखरेची गोडच असणार. म्हणून साखर जशी गोड आहे त्या पद्धतीनं हे दोघं एकच आहे. जसं साखरेचं अंग एकच आहे तसं हे दोघं एकच आहे. कशाप्रमाणे? त्यांना एक उदाहरण गोड दिलंय. ते म्हणले ऐका ऐका ऐका. ज्याप्रमाणे एक वेलांटी काढली की हरीचा हर होऊ शकतो. हरी शब्द लिहा. काय व्याकरण तुकोबरायचं पक्क आहे बघा. आणि वेलांटी काढली की त्याचा हर होईल.
एक दांडा आणि एक वेलांटी काढा. हरीचा हर होऊ शकतो आणि हाराचा हरी होऊ शकतो. फक्त एकच वेलांटी मध्ये आडा असेल तर तुम्ही त्याचा विचार सोडून द्या. भेद काशी नाड, एक वेलांटीचा आड, फक्त एका वेलांटीचा फरक आहे. दोघांमध्ये काही बदल नाही. एक जण कोणी जर म्हणू शकतं याला काय प्रमाण, तर त्यांनी गोड प्रमाण सांगितलं. जसं एक शरीर आहे. आता तुमच्या पुढे उभा असणारा श्यामबाबा, याचा उजवा हात, हा उजवा हात कुणाचा म्हणले साऊंडवाल्याचा. उजवा श्यामबाबाचा तसा, डावा श्यामबाबाचाच ना, म्हणावंच लागेल. उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच अंग, हे दोघं एकच आहे. याच्या असं गोड असा विचार सांगणारा, चार चरणाचा अभंग वाद करणाऱ्या हरीच्या भक्तांना आणि हराच्या भक्तांना एकत्रित आणण्याकरता तुकोबरायानं केला. तो आपण कीर्तनासाठी घेतला. विठ्ठल चालू असलेली आपली ही श्रीनाम संकीर्तन परंपरा. या परंपरेमधलं आजचं 3ऱ्या क्रमांकाचं कीर्तन आहे. ज्यांनी मला माझ्या वाट्याला ही सेवा दिली, आमचे सर रायपूर, भडाणा, वागदरडी सरांनी मला फोन केलेला आणि सरांनी सांगितलं आता आम्ही त्यांचे विद्यार्थीच आहोत. आमचा बाप त्यांचा विद्यार्थी. नंतर शेवटच्या टोकाला आम्ही सरांना पाहिलेले. शेवटच्या म्हणजे माझं म्हातारपण नाही झालेलं, शेवटच्या म्हणजे सर तुमच्याकडे यायले तवा पाहिलेली. हा, तर त्यांनी निंबोळ्याला वगैरे कीर्तनं ऐकलेत. हा, आता तुम्ही बऱ्याच सगळ्यांनाच ऐकलेत. आमच्या महाराजांना तर जागर ठेवलेला होता. लय सगळ्यांना मला ऐकलेलं आहे. कायला ऐकायलाच थोडं कमी, त्याचं मला काय कर, मी काय करू त्याला. मशीन लावून काही नाही ऐकलेलं आहे, जीव लावून. म्हणून अशी यांनी कीर्तन ऐकून आणि सेवा घेण्याचा प्रयत्न केला. तसा आज सकाळी इथं मी येऊन याला, दुपारून चांदवडला. आता ही 3ऱ्यांदा फेट आहे. त्याला माझाही नाही इलाज आहे. देवानं दिलं, लोकांच्या बोवाने वय ना, माझ्यासारख्याला 3-3, 4-4 मिळत आहेत. राजाऊ, ही तुमचीच पुण्य आहे. तुम्ही कृपा करतात माझ्यासारख्या बाळमारावर. आशीर्वाद आहे तुमचा. चाललंय तोपर्यंत चाललंय. लय दिवस नसतं चालत. हे काय थोडे दिवस मिळतात. कबाड्या खो खो खेळणारे नाही का, खेळात्यात पळात्यात, आणि काही दिवसानं चलता येत नाही. डिगी डिगी डिगी. हात पैलवान असतो. लय दिवस नसतात नाना त्याला. थोडे दिवस माझ्या वाट्याला मिळालेले आहे. शेवा आहे. म्हणून आजच्या सेवेसाठी गोड योग आहे. कीर्तनाचा आत्मा जर कोण म्हणाल तर मृदंग असतो बरं का. मृदंग जर कीर्तनासाठी चांगला नसेल किंवा मृदंग जर कीर्तनासाठी वाजवणारा त्या पद्धतीचा नसेल तर कीर्तनकारण टाळकरीन ऐकणारी काही करू शकत नाही. म्हणून संतांनी पहिलं त्याला प्राधान्य दिलेलं आहे. संतांनी सांगितलंय पहिले कीर्तना करता मृदंग लावून घ्या. कसा आहे ना का नाड्या कुडन कट्टे कुडन असं नाही, लावून मृदंग श्रुती टाळ घोष आणि मग सेवू ब्रह्मर. सर्वांना हवेसे वाटणारे, सगळ्यांच्या मनाला भावणारे भावेश महाराज. नावाप्रमाणे आहे गड्या. गोड आहे. अजून वठावर मिशन आहे का दाढी केली काहीचा भरोसाच नाही. काही बटकी राहत्यात, वयच कळती नाही. तुमचं तसं नाही ना. लयच गोड आहे, खरंच गोड आहे. चांगल्याला चांगला म्हणणारा माणूस आहे. 100 रुपये आहेत तुमच्या.
आणि मला मिळव देतो ना थोड्या वेळानं ओवळून टाकायची होती. काय गोड आहे गड्या. असं त्यांच्यासाठी एवढा खणखणाट टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. वा सिद्धेश्वर भगवंत तुम्हाला टॉप 10 मधलं पहिलं नाव तुमचं येऊ. वा असं. तदनंतर तिकडच्या काठीवाल्या मामापासून स्वबदार वगैरे आमचे याळीज महाराजाच्या वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे सगळे वंदनीय पूजनीय महाराज लोक, तिकडे आमचे गोड असे नटखट असणारे आमचे विनेकरी बाबा. नारद महर्षी जेव्हा पहिल्यांदा कोणा पाहिले असतील तर तुमच्यासारखे दिसले असतील बा. आई गोडच आहे. अरे वा गोड आहे. त्याच पद्धतीनं ज्यांचा साऊंड इथं लागलेला आहे ना बा, मी साऊंड साठी एकदा बोलन. का माहितीये का, आल्यापासून शिट्टी नाही, हे द्या ते घ्या म्हणायची गरज नाही. नाही तर गेलं का कीर्तनकारांना थोडा बेस द्या बरं, थोडा इको द्या, यांना इकडचा आवाज द्या तिकडचा बंद करा, त्याने फक्त असं हात पुढं करायचा पुन्हा मांग करायचा, बस का आता काय करावं बा. खरंच साऊंड चांगला आहे गड्या. वा लयच तत् पद्धतीनं आपलं चित्रीकरण. आजी नानी पदर नीट आणि मिसरी विसरी लावायची नाही. या बाय कॅमेरा आहे. उद्या लगेच नातीनं तिकडून पाहिले असा हा चिडण म्हातारीवर. म्हातारी कीर्तनाला गेली, मिसरीला इथं बसली. त्या कॅमेऱ्यावाल्यानं बरोबर ते कांदे घेणाऱ्या त्या व्यापाऱ्यासारखं आमची चॅनलवाले आहे ना, नेमकं झूम करणार, तंबाखू मळणार नाही तर एखादी मिसरी लावणारी म्हातारी. तुम्ही पहा कसे कसे घेणार ते सुद्धा. कांदे घेणारा चिंगड्या बेळे सोली यांच्या हातात चांगला मोंड्याचा येईन महाराज. यांचं तेच आहे. आणि आमचे गोड असे विठूचा सावळा नावाचा चॅनल आहे आणि ह्या चॅनलला उद्या हे कीर्तन तुम्हाला दिसणार आहे म्हणून करता लई सावध. अवघं 45 मिनिटं कीर्तन करायचं आपल्याला, जास्त नाही 40च करून 5 मिनिटात आयोजक बोलतील. म्हणून 40 मिनिटासाठी तुम्ही इतकं तत्पर राहायचं बस. आपल्याला कीर्तन सेवा त्या कामाकरता, ज्या कामाकरता आपण आलोय हे काम आपल्याला पूर्ण करायचंय. मला ज्या कामाकरता बोलवलंय हा अभंग मी पाठ करून घरून घेऊन आलो. 2-3 पानं वाचलेत, त्याच्यापैकी 2 तर संपले, 1 पान राहिलं तेवढं मा पाठ झालेलं मी वाचून दाखवतो आणि कीर्तन सेवा आटोपतो. भजन करा विठ्ठल. तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये गोड मांडणी केली. तुकाराम महाराज म्हणतात का हरीचा आणि हराचा भेद नाही, हे दोघं एकमेकाची वैरी नाही, असा याचा विषय खास आहे. बरं बरं ठीक आहे. पण का हो हल्ले जर जग पाहिलं, आता जर आम्ही या सृष्टीचा विचार केला, आत्ता सध्या 16 ते 16 शतक त्यांचं गेलं, 17, 18, 19, 20, आता 23 आहे, नाही 26 आहे. हवी 26 वर्ष नाही. मग एवढे शतकाच्या शतक ओलांडून गेले, अजूनही वाद जर मिटलेला नाही. तुम्ही म्हणतात वा तुकाराम महाराजांना वाद काढला, मिटनच कसा का, अजूनही आपला भ्रम गेलेला नाही ना. आता काल कोणता वार होता, मंगळवार. मी सगळ्या CCTV फुटेज चेक केले सगळ्या देवी मंदिराचे, तर काल यातले निम्या लोकांचे स्टेटस मोबाईलचे आणि निमे लोक मला कुंकू लावून देवीच्या मंदिरात भेटले. आई तुमचा मोबाईल कोणता स्टेटस होता? खोट बोलायचं. हा बाबा मंगळवार आला का, मंगळवारचे भक्त बघा आज सुद्धा तीच आहे अजून. मंगळवारचे भक्त या भगवान शंकराचे नाहीत. मग मंगळवारचे भक्त कोणते आहे महाराज? अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका अंबिका भगवती, परडी परडी घेऊन हाती, परडी घेऊन हाती, ज्ञानाचा ज्ञानाचा पादळती, ज्ञानाचा पादळती. पलीकडच्या पाकिस्तानचं नाही, ही परिस्थिती आमची तुमची. सगळे केस मोकळे
वांचाय गावाला चला मला घेऊन, मी गल्लीत उभा राहतो सांगतोय तुम्हाला, नावानिशी बाया ओळखतो मी. हिंडफिऱ्या गडी आहे महाराज. यांना विचारा, एक गाव सोडेल नाही मी ह्या परिसरातलं तुमच्या. हा मी पाहिलं, याच बाया जर पाहिल्या आणि हीच गडी जर पाहिले ना, हे फक्त मंगळवार उलटू द्या आणि उद्याचा आजचा बुधवार लागू द्या, यांचा एकाचा सुद्धा देवीचा स्टेटस आणि कपाळाला कुकू दिसायचा नाही. सकाळी दिवस उगल्या उगल्या उर्दू पुंडर लावतो, केवढा मोठा बुक्का ठसकन ठेशितो आणि सकाळी विठ्ठलाचा स्टेटस ठेवतो. तू विट्यावर रस कये बाई हो करी कृपा, विट्यावरी सगळे बाई हो करी कृपा, मन लागू तुझे बाई हो करी कृपा, माझे मन लागू तुझे बाई हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, साऊंड करता टाळ्या वाजवा. हा आवाज आमचा नाहीये बा. हे कोणाचं सांगितलं मी आत्ता? तुम्ही म्हणाल तो वाद तुकारायाने सांगितलंय, आत्ता हेच चाललंय. हे जर आता हे बुधवारचे बुक्केवाले गिराईक जर गुरुवारी पाहिले ना, आडवा गंध लावलेला स्फटिकाच्या माळा हे सगळे कुठं भेटतील? औदुंबराच्या झाडाखाली. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो, दत्ताला दत्त्या म्हणतो. पाहिले का तुम्ही? ती मी कोणाचा लोकांच्या चिंजाड नाही उडवते मी. हे वास्तव आहे. आज अजून गेलेलं नाही. हे जर गुरुवारचे शुक्रवारी भेटले ना बा, भोपी झालो भोपी झालो भोपी झालो भोपी झालो भोपी झालो भोपी झालो भोपी झालो, देवी दर्शनास आलो रे देवी दर्शनास आलो, देवी दर्शनास आठा दिवसा मंगळवारी आठा दिवसा शुक्रवारी आठा दिवसा मंगळवारी आठा दिवसा मंगळवारी गोडच. बरं झालं कॅमेरा आणला आज. हे सगळेच्या सगळे जर आता हे आईचे भक्त जर पाहिले ना बुवा, बाबा हे फक्त शनिवारी पहाटे उठा त्या गिरणाच्या गार पाण्यात स्नान करायचं. हा दंड थपटीत आहे, डावा गुडघा टेकीत आहे, शेंदूरला येत आहे, याची दिवी गेली, दत्त गेला, विठ्ठल गेला. बाबा सगळ्या देवायचा यानं चुराडा केला. झालं ना हनुमंतरायाचा भक्त, रुईचे पान, एक कणकाचा दिवा, हा 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 गेला हनुमंतरायाकडे.
शरणो शरणो हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मुजदा होव्या सुटा गुरुवारी सापडायच्या शनिवारी काल काय केलं तर दिवसा गणिक देव झालेत हे भक्त जर रविवारी पाहिले बा मी स्वतः पाहिलेले सांगतो तुम्ही पाहिले का नाही मला माहित नाही एवढेच एवढे 12 गाड्याला घरके मारित्यात पिवळे झेंडे खांद्यावर ही एवढे तिथं दिसतील तुम्हाला अनंत जुगाचा जुगाचा देव वारा गणिक देव आहे आणि मग सोमवार आला का गिरणा नदी सिद्धेश्वर भगवान की आम्हाला खाली उतर अरे वारा गणिक तू देव बदली तू एक धरणं काहीतरी एक कर कोणतं तरी ही व्यवस्था आहे एका मंदिरात सगळ्याची गर्दी होऊ नये म्हणून कोणी सोमवारी शंकराका पाठवले कोणी मंगळवारी आईक पाठवले कोणी बुधवारी विठ्ठलाका पाठवले एवढ्याची गर्दी एकाच्या देवळात होऊ नये एवढ्याला एकाच ठिकाणी जायचंय एवढ्याचं भजन यांचंच भजन होणार आहे पण तुम्ही बदल्या करू नका ना मी जर निवृत्तीनाथाचा भक्त आहे तर मी म्हसोबाच्या कारणाला जाऊ नाही ना हा त्याला काय होतं देवाचा प्रसाद आहे द्या एक खांडा हा तुला आजी कसं झालं ना आजी कसं झालं मला सांगा तुम्ही जर मिस्त्रीला येते एखाद्या दिवशी तंबाखू खाली होती चक्कर यायची नाही का बाबा तुमचं काय मत होईनच ना बुरळ बुरळ म्हणतात का तुम्हाला काय म्हणतात त्याले बुरळ येईलच ना वा ओ पचन ते ज्या शरीराला सवय आहे बाबा जी शरीराला जी सवय लावून घेतलेली आहे त्यानं चलावं माणसानं उगा काही नाही करू ज्याचे त्याचे भक्त जास्त त्यानं निवडून घ्यायचे जास्त त्याचे देव ज्याला जे जे पचन बा ते खावा ज्याला जे जे गोड वाटलं ते करावा भक्ती सगळ्याला सारखी नाहीये तुम्हाला कोणती चालल आमच्या संस्थेमध्ये आता हे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संस्थेतली लेकर आमची याळीज महाराजाची लेकर आहे बरोबर सगळे कीर्तनकार होतील का एखादा भागवतकार होईल बरोबर का नाही एखादा भारुडकार होईल एखादा आमच्या महाराजासारखा मृदंगाचार्य होईल एखादा आमच्या ह्या गायनावाचार्यासारखा एखादा गोड गायनाचा धनी होईल महाराष्ट्रभर त्याचं नाव राहील नाही महाराष्ट्राच्या बाहेर त्याचा आवाज जाईल सगळे थोडेच होतील काही मासारखे असे आडम तुडम कीर्तनकार होतील बरोबर का नाही नाहीच काही जमलं तर काही सप्त्याचे वाटोळ करणारे निघतील त्याच्यात काय काहीतरी करतील ना पण वेगवेगळं करतील सगळे थोडंच एक करणार आहे तुकाराम महाराज त्याही काळात लोकांना सांगू लागले अरे परवडल ते करा सगळ्यांना एकच काम करू नका हा बरोबर आहे तुम्ही करता ही भक्ती बरोबर आहे शिवाचे भक्त शिवाची जर भक्ती करताय विष्णूच्या भक्तानं विष्णूची भक्ती केलीच पाहिजे बिना भक्तीचं मरू नये माणसानं भक्ती केली पाहिजे पण वाद का करता आणि आपल्याकडं तर तेच चालू झालं मला जरा 3-3, 4-4 कीर्तन आहे ना मग तुमच्या पोटात गोळा उठू लागला चला कसं काय कीर्तन एवढा चावनट आहे तो का चांगला आहे का त्याला काय येतं नाही ओवी ना श्लोक ना काय त्याला 3-3 कीर्तन कसे काय तुम्हाला महिन्याला बोवणी व्हायना याला 4-4 मिळू लागली कसं काय गिळण आपल्याला एका क्षेत्राचं नाही सांगत मी शेजारच्या फक्त एक ट्रॅक्टर कांदे निघू द्या ना आपल्या चिंगुळगा निघू द्या त्याचे कसे काय निघाले रंबे त्याची कशी काय निघली आता रातच्यालाच काट्या तोडून टाकितो बांधायच्या अरे त्याच्या बांधाच्या काट्या तोडितो म्हणून 5 चिंगड्या झाल्या तू भावना चांगली ठू सारखा सप्त्याला हिंडतो फेटा घालतो चाटा मारितो तू कांदे का व्हायचे त्याला पाणी भरावं लागत रात्री तो बारी देतो कष्ट तर कर ना आपल्याला करायचं नाही दुसऱ्याला नाव ठेवल्याशिवाय राहायचं नाही भक्ती तशीच आहे ना बा त्यानं भक्ती केलेली गोड का वाटती माहितीये त्यांच्या भक्तीच्या मागे त्यांचे कष्ट आहे तेवढे तुम्हाला तशी जमणार नाही मग याकरता सोपे मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितले काय करा तुम्ही ऐकून ठेवा म्हणले एकदा यांचा तुमचा वाद नाही
तुम्ही वाद करू नका. तुम्हाला वाटत असेल तुम्ही भगव्या कपड्यावाले, तुम्हाला वाटत असेल तुम्ही सफेद कपड्यावाले, तुम्ही वाद करायचं काय काम नाही. त्यांच्या दोघांचं एकदा बघा काय आहे. म्हणले कोण? अरे एक विष्णू आहे आणि एक भगवान शिव आहे. एकदा त्यांच्याकडे बघा, ते दोघं एकमेकाचं भजन करतात महाराज. दोघांना एकमेकाचं भजन केलंय. भगवान शिवाकडे जर गेलं तर भगवान शिव हे रामाचं भजन करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करे महादेव, भजन करे महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, राम पूजी सदा जीवा, राम पूजी सदा जीवा, सदा भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, राम पूजी सदा जीवा, राम पूजी वा, महाराजा करता गोड टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आजच सांगतो तुम्हाला, थोडा वेळ राहिलाय आपल्याकडे कीर्तनाचा. ज्याला जे प्रमाणे येईल, पिक्चरचे गाणे जरी आले तरी द्यायला बंद करायचं. तुम्ही विरोध करा ना यांना, ऐका नाही ते यांचं. विरोध कराल कोणी? महिला मंडळ तुम्ही, तुम्हाला आलं तरी तुम्ही प्रमाण द्यायचं. विठाला विठाला. एवढा मोकळा कीर्तनकार कोण सापडायचा नाही. कीर्तनकाराचं असं राहतं, मला जे सांगायचं ते माझंच ऐका, माझाच मायकन, माझंच ऐक. पण याचं वेगळं आहे, तुमचं ऐकायला तयार आहे. प्रत्येकाची आवड भिन्न आहे बाबा. या बाबाला आज भक्ती पाहिजे होती, तुम्हाला वैराग्य पाहिजे होतं, यांना ज्ञान पाहिजे होतं. आई म्हणल्या नाही बाई, थोडीशी विनोदाई पाहिजे होती. प्रत्येकाची आवड भिन्न आहे दादा. सगळ्या आवडी आम्ही कशा ओळखू शकतो? तुम्हाला जे आवडतं एखादं प्रमाण द्यायचं. यांनी प्रमाण दिलं, भजन करी महादेव श्रीराम जय राम. तुकोबाराय सुद्धा हेच म्हणले. आधी करून अष्टादश संतांचे अनेक प्रमाण तुम्ही पाहिलेत. त्यांनी सांगितलंय, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. 10 वाजले, भजन हरिहराचं करा, दोघाचं भजन करा. पंढरपुरातली एक गोष्ट सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. भजन करा विठ्ठल. हे दोघं एकच आहे, हे दोघं एकच आहे. एक गोष्ट ऐका, त्यातली गोष्ट म्हणजे घडलेली कथा. पंढरपुरामध्ये एक सोनार होता, त्याचं नाव होतं नरहरी. तो नरहरी सोनार होता भगवान शिवाचा भक्त, राहायचा पंढरपुरात. पंढरपूरचा मालक आहे भगवान विठ्ठल. आजही तुम्ही जर गेलात तर कटेवर ज्याचे कर, विटेवर असो, उलट झालं तर माकून समजून घ्यायचं तुम्ही. मा वयवत चालला आता. तो परमात्मा तिथं उभा आहे. पण ह्या नरहरी बाबानं त्याच्याकडे कधी गेलं का माहितीये का? तो भगवान शिवाचा भक्त. या आईसारखा भगवा लुगडं नेसायचा. नरहरी नरहरी तुम्ही ऐकलेलं आहे, नरहरी सोनार. त्या नरहरी बाबानं विठ्ठलाकडे गेलेला नाही. हरीन हर एकच आहे, याचा दुजा भाव नाही. एवढं भजन सांगणारा अभंग आपण घेतलाय ना, भाव काढून टाकणारा अभंग घेतलाय, यासाठी पहिला पुरावा आहे का? एका त्या पंढरपुरामधल्या एका दाम्पत्यानं नवस केलता श्री विठ्ठलाला. श्री विठ्ठलाला अनेक लोकांनी नवस केलेत पुरवण्याकरता. विठ्ठलाला जर नवस केला ते 4 पायाचं नको, 5 नाही, कोणतंच नको. त्याला उलट्या पाखाचंही नको, कोणतंच नको. फक्त त्याचं भजन करायचं, नवस करायचा, नवसाला पावतो. गोनाईनं केलता नवस. गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, देवा पुत्र देवा पुत्र
वा वा वा, गोड 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 गोड. तुम्ही फक्त टाळ्या कधी वाजवायच्या, आमची पोरं म्हणून गेले का मग त्याच्या आधी वाजी ना आम्हाला ऐकू नाही येते त्या. हा नाही तर मग कसं असं नका वाजू. या काही चाली ना बुवा, या चाली श्रीमंत श्री गुरुवर्य ब्रह्मलीन इंगळे बाबाच म्हणू जाणं. त्या मासारख्याचं काम नाही. मासारख्यानं कोणत्या म्हणायच्या पारंपरिक आलेल्या चाली. एक चाले बघा प्रत्येक भाजण्याला येते. तुका म्हणे माझे ढांग ढांग याची सर्व सुकट मा कोणाला येत नाही नाही चाल कोणचाही वाजण्या धरा. जाऊ द्या, नवस केला का पावतो. मला सांगायचं आहे हा भाव की हरिहरा भेद नाही. बस हा बाबा पांडुरंगाकडे गेला. याला काही लेकरं होत नव्हते. त्याची बायको घेऊन गेला आणि दोघाही मिळून त्यांना पांडुरंगाला नवस केला. देवा जर आम्हाला काय अपत्य झालं तर ते अपत्य झाल्या झाल्या आम्ही तुला एक सोन्याचा करगुटा करू. लोक करतात नवस, तुमच्याकडे करतात, मी पाहिले. फक्त त्याची कीर्तन माझ्याकडे नसतात. बाबळीच्या झाडाखाली टांगलेलं असतं आणि बाकीचे लोक पत्रवाड्या इकडे काळी भाजी चोरून खात्यात. मला माहित नाही पण मी ऐकलेलं आहे. नवस करतात आणि फेडायला तुम्ही नसत्यात जात. तुम्ही भाकरी करायला, कांदे कापायला, निब इकडे काय होगा कोण इथं माना हलवून काय उपयोग नाही. करतातच. जाऊ द्या. आणि सध्या तर महाराष्ट्रामध्ये महाराज लोकायलाच लय कीड लागली. प्रत्येक महाराजाच्या हातात गंडे तोडी, गाड्याला निब बांधलेली. विचारलं हे काय बा, म्हणजे इठ्ठलावर भरोसा नाही करायला तुमचा. तुमचा ज्ञानोबा रायावर भरोसा नाही करायला. तुमचा तुकाराम महाराजावर भरोसा नाही करायला. तुम्ही इकडे आले, त्यांनी कर्मकांडा पाहून लोकांना बाजूला केलं. गळ्यात माळा घाला, अरे कपाळाला गंध लावा. हे इकडे आले ना काय मरू द्या. तिथलं सांगतो हरिहरा भेद नाही. गेले, गेल्याच्या नंतर नवस करून आले आणि पांडुरंग पावला. पटकन पोरगा झाला. पाचीला बाया आल्या, दिगवत पाचीला बाया आल्या, पाची घालून गेल्या. साबर बोंडण पकाट ती सगळं मस्त पैकी ती सटवीचे लिहिले ना मोडे का काही केले ज्ञानोबराने सांगितल्याप्रमाणे त्या लिहून निघून गेल्या. बारीचा टाइम घालून गेला. म्हातारी म्हणली का औ ऐका ना, औ आहो नवस केलता. हा तू फेडायचं कोणा आता. चल म्हणले सोनारक जाऊ. ही वल्ली बाळ 3-12 दिवसाची. सोनाराकडे गेले. सोनाराकडे गेलो. सोनाराला लांबूनच पाहिलं. खाली थांबा. यांच्या कपड्याला गंध होता. त्याला चालत नव्हते नाही कोणते इट्ट्यालाचे भक्त. राहाचा पंढरपुरात. खालीच थांबा. पोराओ बादलीवर पाणी आणा. पायरी होता. ते म्हणले अरे भाऊ सोनं घे. मग या मग या मग या. फायद्यात असले या. एखाद्यात जर आपल्याला फोन आला ना, हा काय काय चाललं बाबा. काय नाही झोपलं. कुठं झोपले. घरीच झोपलं. घरी आश्रमावर नाही का तुम्ही. नाही. लई जर ताणवलं बाबा मला कोणाच तरी फोन येऊ राहिला बंद करा. फक्त त्यानं एवढंच म्हणलं पाहिजे तारीख आहे चिचावडची. बोला 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 बोला. फायद्याचा मग आता तसंच आहे तुमचं मला माहित नाही. कारण 10-5 मिळणार आहे ना. या या बसवले. बोला काय म्हणणं आहे. काय नाही करदोडा करायचा. म्हणले माप. म्हणले माप थांबा मी घेऊन येतो. हा बाबा गेला. यानं मापलं. कोणाला. विठ्ठलाला. पूर्वी का टेप होते का. आमच्याकडे टेलर होता शिपी बाबा. दाजिलीचार दैवतला. कोबरी बेतायला जर गेला मग आजा बरोबर मी घोड्यावर बसून जाऊ. घोडी होती तर घोडीचं शिंगरू यांच्यातच राहायचं दैवतला. ते म्हणे आमच्याच गोठ्यात राहू दे याला. ती त्याने ठेवून घेतलं होतं. मला फिराय गोडी घेतली होती. एवढं एवढं होती गोड. गावठाडच होतं ते. मी गावठाडच बसायचं. त्याच्या आजोबा बसायचं. जाऊ द्या. कापड बेताया जर गेले तर मी टेप नव्हता याच्यावर सांगतो. ते टेलरनं काय करायचं उंचीन रुंदी नव्हती मोजत. मग डायरेक्ट कापड धरायचं ना आमच्या बाबाच्या असं इथं लावायचं. इथं लावलं का त्याला थुका लावायचं. भीतीला घासायचं टारकन फाडायचं. त्याला म्हणायचे बुवा कापड बेतणं. विचारा त्या वरच्या मामाला कापड कसं बेतायचे. म्हणून असंच बेतायची. अहो कायचे माप आले टाराटर फाडायचं. एका वेळ पुढे पाहून संध्याकाळी या झालं शिवणं कोपरी.
असं काय नाही, शोल्डर इकडचं थोडं खाली राहायचं, इकडचं थोडं वर राहायचं. त्याला काय बिचारी ती भोळी माणसं होती. असो, यानं माप सांगितलं, हे गेले असं माप घेऊन आलं पांडुरंगाचं कमरेच्या खाल्लं. हा दे या मापाचा करून. माप घेतलं सोनार दादानं, त्या मस्त पैकी करदोडा बनवून दिला. हे गेले करदोडा घालायला, नवरा बायको काय गल्लीतल्या आया बाया 10-5 बाया ताटलीमध्ये घेतलं, डोक्यावर घेतलं, मस्त असा पाखवात घेतला, विठ्ठवलं विठवलं 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 गेले ना, असंच गेले. ते काय मस्त निवद घेऊन नेत्या तुमच्याकडे निवद. तो असं नाही झंतडांग ततडांग झंतडांग ततडांग केलं. हा निवद तसा न्यावा लागतो, असा विठ्ठल विठ्ठल निवद नसतो. हे गेले पांडुरंग, तुम्ही पाहिलेलं नसल बा, मी लय जवळून पाहिलंय. जाऊ द्या, ते गेल्यावर पांडुरंगाक गेले, करदोडा काढला आणि त्या पांडुरंगाच्या असा कमराला लावला आणि त्याचा आकडा अटकावला ना. आजी ते बुडकून गळून गेलं. हा ते माप झालं मोठं. म्हातारी म्हणली जाणी वापळत जा. गेले, तिच्या मांडी होती लेकरू. गेले, भाऊ एक कडी कमी कर. त्यानं एक कडी कमी केली, आणलं अडकवलं का ते झालं ला थोडस, आता आपरा आलं. तिकडं बसेल होती दुसरी म्हातारी. मी म्हणत होते ठकई या माणसाला काही कळत नाही, जीवाचा पार पत्रा केला मेले ना, असं चाललं तिचं. काही उमजत नाही या माणसाला, मीच जाते धर याला. एकदाच दिलं, हीच गेली, कंबर खोसलं गेली. भाऊ या मापाचा कर. केला, आणलं, टाकला. तो आडकस तोर होता, पांडुरंग झाला बारीक. ती गेलं पडून, लय मोठ्या की न गेलती ना. हे म्हणलं, मी म्हणत होतो अरे तुलाच उमजत नाही, पण महापरपंचाचा गाडा तुला वाढता येणार मा हो बाला. आणि ती म्हणली झालं भांडण. ती दुसरी ती बाई होती ना शेजारची, ती म्हणली तुम्ही दोघही नका जाऊ, मीच जाते. साऱ्या गावाचा बारी मिळली. आई करगुटा पांडुरंगाला येईना. अखेर संध्याकाळ झाली, पार 11:15 वाजत आली. पण सोनार बाबा काय करगुटा सोयीनं करून द्यायना, असं यांना वाटलं. मग सारं गावच गेलं सोनाराकडं, तूच चाल. तो म्हणला जमत नाही, त्याचं तोंड आयुष्यात पाहणार नाही. मी शंकराचा भक्त आहे, हरी हरा भेद नाही. मला हे सांगायचंय बाबा. सगळ्या गावकऱ्यांना त्याला विनंती केली आणि त्यामध्ये आमच्या असे पाठ लावून बसलेले अण्णासारखे हुशार व्यक्तिमत्व होतं. ते म्हणले थांबा मी योजना काढतो. तुला त्याच तोंड पाहायचं नाही ना, नको पाहू, डोळे बांधून घे ना. वा हा चांगलं जमल. डोळे बांधले नेला. नेल्यावर आता म्हणले लाव करगुटा मापाला. यानं करगुटा मापाला लावला का पांडुरंग ताणायचा. याच बोटाला बोटच लागू देईना, तिकडं जमूच देईना पांडुरंग. कधी कधी हा चांगला जवळ जायचा, मिठीत घेतला का पांडुरंग असा या काडकी सारखा बारीक होऊन जायचा. बुवा साऊंडवाले मेळच लागू देईना. अखेर हरला. तो म्हणला हा नेमका आडवा एवढा आहे, मग उभा केवढा आहे गड्या. म्हणून त्यानं असा उभा हात वर नेला. वर नेला तर त्याच्या डोक्यावर याला पिंड दिसली. कुठं डोक्यावर? कोणाच्या? त्या विठ्ठलाच्या, त्या मूर्तीच्या डोक्यावर दिसली पिंड. यानं पिंडीला हात लावला. ते म्हणलं हे तर शिवालय दिसतं. शिवाय टाकलं. यानं डोळ्याची पट्टीच खाली केली. पाहिलं त्याच्या कटेवर हात आहे आणि विटेवर उभा आहे. पट्टी लावली आणि डोक्यावर हात ठेवला का शिवलिंग दिसायचं. बाबा याच्यानं काय केल्या मेळ लागा ना. अखेर हा हरला. कोण? सोनार हरला. आणि तो म्हणला माझा भगवान शिव आणि तुमचा विटेवर असणारा विठ्ठल दोन्ही एकच आहे बुवा. रातच्याला मेळ लागला 10:30 वाजता. तुकोबराय तिथंच होते. आणि तुकाराम महाराज म्हणले मी सांगत होतो तुम्हाला की शिवाचे भक्त थोडे नव्हते आलेली. याच्या बाजूनं 5-50 आलेले होते आणि इकडच्या बाजूनं 5-50 बाया होत्या नवस फेडाया आलेल्या. आणि त्याची चिमटी चुमटी घेऊन बरेच आलेली होती. कोणाचे? नरहरी सोनाराची. त्या दिवशी नरहरी सोनारानं श्री विठ्ठलाची माळ घातली आणि त्या दिवसापासून तो माळकरी झाला आणि पांडुरंगाचं भजन तिथं करू लागला. नामदेवराय, तुकोबाराय हे सगळे एकच आहे संत मालिका. नामदेवरायाने सुद्धा प्रमाण दिलेलं आहे. नामदेवराय म्हणले अरे तुम्हाला वाटतंय शिवाच्या भक्त हो, हा विष्णू आहे. पहाटेच्या वेळेला तो भगवान शिव त्याचा अख्ख पंचायतन घेतो आणि आंघोळीला काकड्याला इथं येतो. रंभाधिक नाचते उभा जोडोनी हात, उभा जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन गिरजेचा घाट.
परमात्मा आणि तो तुम्ही म्हणताय शिव, हे दोन्ही वेगळे नाही. त्यांना एकमेकाशिवाय होतच कुठं. पण तुम्ही वाद घालतात खालचे. खालचे म्हणजे कोणते? हे नेत्यांचे चमचे. अरे हे एकच आहे. हे दोघांना एकमेकाशिवाय होत नाही. तो भगवान शिव त्याचा संपूर्ण परिवार घेऊन तिथे येतो आंघोळीला, काकड्याला येतो. हे नामदेवरायानं, तुकाराम महाराजानं, 8-10 संतांना दिलेले प्रमाण आहे. मला वाढवायचं नाही इथं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे राजा कशाला रे वाद घालता? ते सोनारा हरलं. सोनारा इतका चतुर समाज नाही, सोनारा इतका हुशार माणूस नाही. सोनारा सारख्याला नरारीला माळ घालावं लागली. तुम्ही का आला रे लुंग्यावाले, तुम्ही का आला टोप्यावाले वाद घालतात? दोघं एकच आहे. म्हणून तुकाराम महाराजांना अभंग घेतला, अभंग रचला, अभंग लिहिला. तो अभंग आज आपण सेवेसाठी निवडला. हरी आणि हर एकच आहे. अभंगाचं पहिलं हरी हरिहरा भेद, हरी हरिहरा भेद, हरिहरा भेद, अशा जेव्हा 1 मिनिट टाळ्या वाजतात ना देवा, तेव्हा आपलं लहानपण आपल्याला आठवतं. घरचे म्हणत होते जाय रे संस्थेत, कर रे काहीतरी. तेव्हा आपल्याला गाया गोड लागल्या, शेळ्या गोड लागल्या. बोरीला बोर नाही ठुले रामभाऊच्या आपण. हा असा महाराज मी झालो असतो बर का. पण आपल्याला नाद लय ना. देवा खरंच भगवंताची कृपा आहे राव तुमच्यावर. एवढ्या कमी वयात आपल्या सारख्याला मला खरंच यातलं काय कळत नाही, तरी मग अंग हालत. तेव्हा तुम्हाला कळत तुमचं काय असन बा. सर हरिहरा भेद नाही, नका करू वाद. तुम्ही वाद करू नका, तुकोबरायानं सांगितलंय. एखादा जर असा विष्णूचा भक्त असला आणि तो विष्णूचा भक्त जर शिवाशी दुरावला, मला प्रमाण ऐकायची 2 आणि मग मी दुसऱ्या चरणाकडे. एखादा शिवाचा भक्त आहे आणि तो विष्णूशी दूर राहिला, एखादा विष्णूचा भक्त आहे आणि शिवाबद्दल दुरावला, अधपात झाला तयार अधपात झाला.
प्रमाण आहे. होऊनी वैष्णव जो का निंदी सदाशिव. एखादा म्हणला मी वैष्णव आहे आणि निंदा शिवाची जर केली, होऊनी वैष्णव जो का निंदी सदाशिव. तयाचे पाहू नये वदन, मूर्खाहुनी मूर्ख जाण. मी नाही सांगते का, महाजन लिहिलेलं नाही. या दोघांना मानलं पाहिजे. म्हणून आपल्याला उपवास सांगत असताना किती गोड सांगितले मावशी, ऐका ना. आपल्याला सांगितलं एकादशा कराच, नाही म्हणलं नाही तुम्हाला, 24 एकादशा कराच, पण सोमवारचा सुद्धा उपवास करा. एकादशी सोमवार जे न करीती, कोण त्याची गती होईल नेनो. कोणी म्हणतंय ही रुंदाय, तुळशीची माळ आम्ही गळ्यानं घातली, मग आम्ही ही रुद्राक्ष घातली पाहिजे का? भगवान शिवाला आम्ही भजलं पाहिजे का? भगवान शिवाचे भक्त जर त्यांनी रुद्राक्षाच्या माळा घातल्या असतील तर त्यांनी पंढरपूरला गेलं पाहिजे का? का जावं? भगवान शिव आणि भगवान विष्णू ही वेगळे नाही असा अभंग जर आपण निवडलेला आहे. एक एकाच्या हृदयामध्ये कशा आहेत ऐकायचंय तुम्हाला. भजन करा विठ्ठल. बरं, वाद घालायचे ना. एक वाद तुम्हाला सांगतो मी, आमच्याकडचा वाद आहे. एक उच्च कोटीचा शिकलेला माणूस होता, लय विद्वान समजायचा स्वतःला. काय विद्वान असतात बुवा. आता ते विद्वान इतकं विद्वान होतं ना बुवा, त्यानं दिवसा कंदील चेतून घेतला. काय केलं? विद्वानच ना ते. मी ऐकलेलं दृष्टांत एका मोठ्या महात्म्याच्या मुखातला आहे. त्यानं दिवसा कंदील चेतून घेतला आणि असं गिरणाच्या कडाकडनं चाललं. येता येता मध्ये एक आगार लागलं आणि दुसऱ्या आगारला थांबलं. दिवस होता केवढा मोठा. ते कंदील चेतलेलं. आमच्या स्वामी सारखे सदग्रस्त तिथं होते. कंदील जाऊ विजवत नसतो. ते हुशारच. वाद वाद हुशारच. ते विजवत नसतो. म्हणजे अरे हा तर सुशिक्षित दिसतो, पण सुशिक्षितपणाही दिसतो. काही बायचा सुशिक्षितपणा तुम्ही पाहिलेला आहे बरं का. पाटील तुम्ही स्टँडवर राहते. पाटील वेष्टी गेली का? आता एसटी हेच इंग्रजीत नाही, वेष्टी कुठून आणलं? काय ते स्वतःला विद्वान समजायचं. त्यानं कंदील शेतून घेतलेला आणि ते कंदील घेऊन निघालं. आगारला आलं. पाहिलं 2-4 आवतकरी होती वखराकीत. वखरा आतक्यात तुमच्याकडं कोंडके आहे का सपाटे? सपाटे आहे का? आमच्याकडे कोंडके आहे अशी. तुमच्याकडे बैल वडा त्यात का ट्रॅक्टर वखराला? नाही आमच्याकडे ट्रॅक्टर आहे. हा आत्ता त्या काळात नव्हते, त्या काळात वखरं होते. ती वखरीत होते. 2-4 जणांना ते वखरं उभी केली आणि आली. काय रे वा कंदील इजवे ना. 2-4 जणांना रावण्या केल्या. आमचे निळ्या शूटरवाले सारखे दादा होते बिना टोपीचे. त्यांच्या शेजारचे बसलेले गण लावलेले आणि त्यांची इकडचे बारकी ती घ आले. काय रे कंदील का म्हणून विजवत नाही? विचारलं का कंदील का विजवत नाही मामा तुम्ही? म्हणले कंदील विजविल, पण माझ्या प्रश्नाचं अचूक जर उत्तर दिलं तर कंदील विझवणार, आणि नाही दिलं तर कंदील चेतणार. माझ्या प्रश्नाचा अचूक जो कोणी ज्या दिवशी उत्तर देईल मला असा माणूस जेव्हा भेटेल त्यावेळेला मी कंदील हिजवणार. हे न पाहिले येडपड दिसत. अतिशय अजुका करायला लागलं का समजायचं हे डोक्यात कमी. लय वाहणारा समुद्र कधी डारकाळ्या फुडीत नाही, पण घटकाभर डोंगरावर पाऊस झाला. खळा 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 खळा. आमच्या शेजारी डोंगरच आणि घटकाभर पाऊस उघड्यावर पाहायला गेलो थेंबूट नाही. जवळ आले. एक हुशार होते त्याच्यात, ते आमच्या महाराजासारखे. ते म्हणलं थांब. पळत गेलं. बैलाच्या काढण्या त्या रुमण्या लावलेल्या होत्या ना, त्या काढ्या आणि खाली कुशाला अडकावल्या. कुसच असतं ना ती. आणि दुसरं एक वाकडं आहे त्याला काय म्हणतात? खरदांडी. आता हे काढून दाखवावं लागतं. तुला माहिती काय खरदांडी? नाही महाराज तुम्हाला कुस माहितीये का? कुस आता राहिलंच नाही तर त्याला काय माहित. खाली अडकावल्या काढण्या आणि ते रूम नव्हतं ना, ते असं खालवलं. घेऊनच आले. आणि सांग म्हणले अचूक उत्तर देतो ना, हे रूम न मी तुला पुढे हाणी.
खाली ठेवलं. गपचूप पण दिले ना दादाजी विठ्ठल. तुकाराम महाराजाच्या काळात अशीच होती. मला हेच सांगायचं, विद्वानच होती. तुकाराम महाराज यांच्या पाया पडले. पाया पाया लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. 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 मुखी नाम तुकाराम महाराजांनी या लोकांना ह्या येडपण काढण्याकरता त्याने सांगितलंय, शिवाची भक्ती तुमच्याच्यानं होणार नाही. तुमच्याच्यानं तेवढ्या चिलमी चेतायच्या नाही. त्याला हातवर ज्योत काढावं लागेल. ती चिलमीच्या पुढे जाळ निघाला पाहिजे. बापाच्या निघणार नाही म्हणले. तुम्ही मग लय नका मकडू. परमार्थ गोड करावा माणसानं. मी एक सांगू दादा, मला काहीच कळलं नाही, पण तिसऱ्या पिढीला आहे म्हणून सांगतो. विचार, आज नाही अख्खं आयुष्य त्यात घातलं. आई बापानं वाऱ्याच केल्या, अजूनही वाऱ्याच करतात. आणि माय वाट्याला तू इठ्ठलच आणलाय. आम्ही पाहिलंय. भगवान भोले बाबाला एक तर भजायचं तर चांगल्याच्यानं भजा, नाही तर कोपाल. किती दाखवू तुम्हाला. भजता आलं तर सुद्धा भक्ती करावं. या विठ्ठलाची भक्ती सोपी सापडली मला तरी तुम्हाला तरी. बाबा सांगा काय पथ्य आहे. उपास धरायचा, एक डझन केळं, 2 लिटर दूध. इकडे खात नाही का उपासाच्या दिवशी. आजी काय करतात, पापड्या पापड्या. उन्हाळा भर डबडी येवा त्या. कोणाच्या गाडी ओपा कुठं चालले रामभाऊ. दळाय चाललो शाबुदा नाही. आपल्यासारखं एखादी जर गेलं ना थोडस मार झालं उपाशी तळ बर आपल्या संपल्या आजच. खाल्ल्या कोणा गुरुवारीला, सोमवारीला, मंगळवारीला. आपल्याला एकादशी आला तर आला सोमवार. त्या बाबा कीर्तनाला. वा, ही भक्ती करणं जे आहे ना, हे तुकाराम महाराज सांगताय ना, पायाला लागून सांगितलं. अरे इकडे या, हे सोपं आहे. पाया पडून ऐकलं नाही लोकांना. मग तुकाराम महाराजांना हात जोडले. राजा हात जोडतो रे तुम्हाला. कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे, कर जोडून विनवित तुम्हारे. करू संसार क्षमा रे नका करू संसार क्षमा, नका करू संसार क्षमा रे नका करू संसार क्षमा. गुंतु विषय कामा रे नका गुंतु विषय कामा, गुंतु विषय कामा रे नका गुंतु विषय कामा. तुम्ही आत्मा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. अरे काय त्याचा जीव, काय ते गात. वा, टाळ्या वाजल्या पाहिजे आणखी एकदा. कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू का बरं यायचं नाही ऐकलं. नाही, पाया पडून पाहिलं, हात जोडून पाहिले. राजा हो सोपी भक्ती करा रे.
करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडवेल यमापासून या काहीतरी करा. लोक म्हणले आमचं ना प्रपंचात लय जीव आहे बा. तुकाराम महाराज म्हणले हा लटकाय वाटतं तुम्हाला सांगू हे कामात नाही येणार. आणि ही लोक नंतर नाही. कधी जेव्हा तुम्ही गाया वळायचं बंद कराल, जेव्हा तुम्ही गायचं शेण काढायचं बंद कराल त्यावेळेला तुमची बाज गायीच्या गोठ्यात जाणार. जी गाय तुम्ही चारित होते ती गाय फाळा फाळा मुतणार, तिचं गोमित्र उडणार आणि बाबा त्याच्या गोमित्रात पवित्र होणार. मी नाही सांगायचो, ऐकायचंय तुम्हाला, ऐकायचंय. हे मला हे सांगा, मेळ घालून देतोय मी, मेळ घालून देतोय, मेळ घालून देणार. इकडं आल्यानं काय फायदा तिकडे गेल्यानं काय फायदा, दोन्हीचं केल्यानं काय फायदा, दोन्ही एकच आहे. तुम्ही शिवाचे जर भक्त झालात आणि तुम्ही विष्णूचे जर भक्त झालात, ऐका ऐका, तुकाराम महाराज म्हणले ह्या देवाला मी आत्ता पाहिलेलं नाही. तुमचा ह्या प्रपंचामध्ये लय जीव आहे. किती मेले आतापर्यंत या प्रपंच करता करता? अरे 9 ग्रह गेले, 10 अवतार गेले, 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी जमका जग तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. नको आता मा उद्या सकाळी 2 आहे पुन्हा. अरे यातून वाचवणारा दुसरा कोणी नाही. तुम्हाला जर वाचायचं असेल ना, एकतर शिवाची भक्ती तुमच्याच्यानं होणार नाही तितकी. एवढी कडक भक्ती तुम्हाला, ही सोपं आहे ना, सोपं साधन आहे. तुम्हाला ना मला सांगितलेलं ते गुरु परंपरेच्या अभंगामध्ये सांगितलंय बघा, सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. काही शहाणे नाव काय झालं, लोकायला ऐकून घ्यायची सवयच नाही राहिली. मी नाव नाही सांगत, पण त्र्यंबकेश्वरला गाडी घेऊन चाललेलं आम्ही, ते प्रदक्षिणा करायचो ब्रह्मगिरीची. सहज संकल्प आमच्या दाजीने, आम्ही सहज बसलो. ते निवृत्तीनाथाचं मंदिर बांधायला घेतलेलं. मग तिथं एक छोटीशी जागा आहे, त्र्यंबकला घेतली. आणि असं मनात आलंय निवृत्तीनाथामुळे झालं. आपले काय अवकात आहे, आपलं काय दिलं त्यानं ना. मग थोडीशी सेवा गळली पाहिजे. आपले हे पाय ना बुजायचे लोक, त्याला कोण गण लाव, कोण काय, ते पायाला दर्शन घेतात. त्या कातड्याला पुण्य पाहिजे ना. काय पाकिट घेऊन पुण्य नाही होत, पाप होतं. फुकट नाही ना कीर्तन, कीर्तन फुकट केलं का मग पुण्य होतं. मी फुकट करीत नाही. मग त्र्यंबकेश्वरला आम्ही जरा परिक्रमा करायची. परिक्रमा दरम्यान एक व्यक्ती मी गाडीत टाकून गेलं. आता काही लोक येतात बरोबर, काही वारकरी येतात, काही आजूबाजूचे लोक. पण त्या दिवशी पाऊस होता, कोणच नाही. म्हणून एक व्यक्ती घेतला आणि ती व्यक्ती घेऊन मी निघालो. निघाल्यावर आम्ही असं चाललो. मला काय वाटायचं, आत्ताच हे म्हणाल बाबा हरिपाठाच्या त्या अभंगामध्ये एवढी उणीव आहे, एवढी काय असेल बरं. कधीतरी म्हणणार तुकोबारायाचा हा अभंग आहे, याचं चरण काय असणार बरं. कधीतरी असं म्हणणार निवृत्तीनाथ या त्र्यंबकेश्वरला का आले असतील बरं. कधीतरी असं म्हणणार ज्ञानोबारायाची समाधी झाली, पण ज्ञानोबारायाची समाधी सापडवली कोणा बरं. मग समाधी सापडवली, पण त्या समाधीमध्ये नेमकं कोण खाली आधी उतरलं असेल बरं. काहीतरी प्रश्न विचारून त्याचा मोबाईल, बाबा इकडून गेलो, तिकडूनही रिटर्न आलो, पार आता त्याचं घर जवळ आलं 2-4 किलोमीटर. मी म्हणलं काहीतरी बोलल. म्हणलं अमुक अमुक ती मोठी बघ अख्खं त्र्यंबकेश्वर फिरून आलो. काहीच बोललो नाही आपण. काहीतरी बोल. मी बडबड करतो कावाचा, मी एकटाच बोलतो. हा विठ्ठल नाही, नामदेव नाही, काय तुकाराम नाही, कोणतंच भजन नाही ना तुमच्या मुखाला. काहीतरी बोल. त्यानं ती मोबाईल असा धरला बाबा, आणि असा मोबाईल धरला आणि गाडीच्या डॅशबोर्ड वाचा. चार्जर आहे का म्हणले, चार्जर गाडीत. आता मला सांगा, असे तुकाराम महाराजाला जर भेटले, तुकाराम महाराज काय त्यांच्याकडून काय डोंबलं मिळन, काय प्रत्युत्तर काय मिळणार आहे, काय मिळणार आहे. असे भेटले एकनाथ महाराजाला, असेच भेटले. एकनाथ महाराज इतक्या खालच्या शब्दात बोलले. एकनाथ महाराज म्हणले ये वाजत असे बोंब कोणी, हरे हरी न म्हणता तया थोर झाली हानी. अरे त्यांची झाली. ये न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. काय शिव्या घालून पाहिल्यात. हे शिंदळीचे रडतील म्हणले पुढं. नंतर त्यांना कोणतीच भक्ती केली नाही. बाबा भक्ती लोकांना कळाला.
आणि तुकाराम महाराजाचं ऐका ना. पाया पडून पाहिलं, हात जोडून पाहिलं, नाना प्रकार करून पाहिले. लोक त्या विठ्ठलाला भजना आणि लोक काय त्यांच्या खोडी सोडना. सकाळी उठलं, आंघोळ केली, एवढे देव एका गमिल्यात घेतले का मग बाब्या मोठी गाय ह्यांच्या कुट्याला बांध, तुझ्या आईला म्हणा तू रूप उपटायला जाय. गावातून 6 बाया सांगितले त्या खाली मांडेल राहत्या. आणि हे बाय बारे नीट दे, ही रिजवाळचा वाफ आहे ना बाऱ्यानं भरत नाही, मग त्याला पैप जोड. कवा पावल माझं सांगतो, माझं कवा पावल. तो काय बाजारातला भाजीपाला आहे बाबा. तुकाराम महाराजांना नाना प्रकार करून पाहिले. लोक एकत्र येणार, एकत्र येतच नव्हते. सांगतो तुम्हाला 10:30 वाजले, आणखी 10-15 मिनिटं सांगतो फक्त. ऐका 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 ऐकाच ऐकाच. सोडायचं होतं पण थांबतो जरा. थांबू का? 10 मिनिटं भजन करा एकदा विठ्ठल. एक एकाचे हृदय. आता मी जरा बाजूला तुम्हाला आणतो बघा. एक एकाचे हृदय, ही हृदय सांगतो तुम्हाला. पहिली भक्ती शिवाची केली, नादभक्त झाले. एक एकाचे हृदय सगळं सारखं आहे बघा. भगवान शिवानं त्या स्वतःच्या बाईला, त्यांच्या पत्नीला, धर्मपत्नीला क्षीरसागराजवळ नेलं. क्षीरसिंधूचे शिखर तिला गेले, सांगितलं. तिनं काय ऐकलं नाही, ती झोपून गेली. आणि म्हणून तेव्हापासून झोपा यायची पद्धत आहे, सांगायला लागलं का. माशानं ऐकलं, त्या माशानं ऐकलेलं ज्ञान मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गैनी प्रसादे निवृत्ती जातात. मला सांगायचं हे सगळं एकच आहे, एक एकाचे हृदय आहे. बरं, मग ज्ञानोबा राहायला मिळालेलं ज्ञान ज्ञानोबा रायानं थांबवलं असं अजिबात नाही. ज्ञानोबा रायाने लोकांना सांगितलं आणि ते म्हणले वेगळं नाहीये. मग ते ज्ञान काय आहे माहितीये का? म्हणले कोणतं? जे भगवान शिवानं सांगितलं होतं क्षीरसागराला, त्यांच्या बायकोला उमेला. ते उमेला सांगितलं, ते माशानं ऐकलं ना. माशानं तेच ज्ञान गोरक्षनाथाला सांगितलं ना. गोरक्षनाथानं गैनीनाथाला सांगितलं. गैनीनाथानं माझे श्री गुरु निवृत्तीनाथाला सांगितलं. आणि निवृत्तीनाथानं ते ज्ञान ज्ञानोबा रायाला दिलं ना. ज्ञानोबा राय म्हणले काय होतं ते ज्ञान? ते ज्ञान वेगळं काही नव्हतं. ते म्हणले तुम्ही हरिमुखानं म्हणा, हे ते ज्ञान होतं. म्हणजे हरिपाठ नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्या हरिपाठ नावाच्या ग्रंथाच्या ध्रुवपदामध्ये सांगितलंय त्यांना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण आया हरी, कोणाला म्हणतात हरी. बरं पटकन. आता चला दुसरी मालिका बघू. ही झाली एक. याला म्हणतात तुम्ही नाथ संप्रदाय. काय म्हणले तुम्ही त्याला? एकच आहे, बघायचंय तुम्हाला. चला पटकन. नाथ संप्रदाय बाबा. आणि नाथ संप्रदाय सांगणारे कोण होते? नाथ संप्रदाय सांगणारे शेवट ज्ञानोबा रायाच्या मुखातून ऐकलं ना तुम्ही, हरिमुखे म्हणा. तुम्ही हरी म्हणणार आहे विठ्ठलाला, हर म्हणणार आहे त्या शिवाला. पण सांगणारे कोण होते? ज्ञानोबा राय कोणाचा अवतार आहे? सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथार. सदाशिवाचा का महाविष्णूचा? महाविष्णूचा घेऊ का? बरं. यांना सांगणारे कोण होते? निवृत्तीनाथ सदाशिवाचा. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवा पायी. मग निवृत्तीनाथ हे सदाशिवाचा अवतार आहे. निवृत्तीनाथानं जर हा बोध ज्ञानोबा राहायला केला तर हराला बजा का हरीला बजा? ते म्हणले हरीला बजा. मग भगवान शंकर भुसे बाबा कस काय सांगतील बांडा बाबाला मतदान करा? इथूनच सुरू झालं ना.
मग मा कामाच्या पुढे विचार पण कुठे उमर एकच आहे सांगायलो आता तुम्हाला हे एकच आहे हा ऐका आपल्याला पक्क कळालं आता भगवान शंकराची शिष्य निवृत्तीनाथ हा जर भगवान शंकराचा अवतार आहे तर त्यांची शिष्य ज्ञानोबा आहे म्हणतात तुम्ही कोणला बजा हरीला बजा कोण हरी म्हणजे कोण आहे भगवान विष्णू मग शंकराचा भक्त विष्णूला भजा कस काय म्हणत नाही पटलं अजून चला पुढचं सांगतो भजन करा विठ्ठल ऐका दुसरी परंपरा म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची परंपरा दत्तात्रयाची कोणाची हे बघा यांची परंपरा पाहिली ना आपण मच्छिंद्रापासून आणलेली बरं सदाशिवापासून आलेली तिकडची परंपरा आहे का ब्रह्म म्हणजे सदाशिव सांब सदाशिव त्यांनी ब्रह्म मग आत्री अनुसयाच्या पोटी 3 बाळ बरं एकच दत्तात्रय तिन्हीचा एक 3 शिरे 6 हात एक दत्तात्रयाचे शिष्य जनार्दन पंत करवी एकनाथ महाराजांना साक्षात्कार झाला दत्तात्रयाचा आणि मग दत्तात्रयाची दीक्षा यांना मिळाली किंवा दत्तात्रयाचे भक्त झाले संप्रदाय कुणाचा म्हणा दत्तात्रयाचा आणि अवतार कुणाचा हा अवतार कुणाचा कोण एकनाथ महाराज अवतार कुणाचा महाविष्णूचा कशावरून याला प्रमाण आहे का भानुदासाची एकुळी महाविष्णूचा अवतार हा जर महाविष्णूचा अवतार आहे आणि नाथबाबांना भजन कोणाचं करायला सांगितलं त्यांचा हरिपाठ आहे तुमचा पाठ त्या हरिपाठाचं ध्रुवपद काय आहे हरी हरी तुम्ही मनारे सगळ हरिमुखी गाता हरपली चिंता जानाई मागुता मागे जानाई मागुता मागे झाल्या हरिमुखी गाता हरपली चिंता कोणाचा अवतार आहे आणि भजन कोणाचं सांगितलं नाही बघा बरं का तुमचं तुम्ही बघा आता आणि संप्रदाय कोणाचा बरोबर आहे महाविष्णूचा अवतार आहे भजन सांगितलंय कोणाचं हरिमुखी गाथा हरी म्हणजे कोण आहे विष्णू आहे त्यांचे गुरु कोण आहे म्हणून दत्तात्रय एक आहे का ब्रह्म विष्णू महेश मग त्यांनी एकालाच भजायला सांगितलेलं मला जास्त वाढवायचं नाही मेळ घालून द्यायचंय फक्त आज अभंग जो घेतलाय त्या अभंगाचं ध्रुवपद लय गोड आहे म्हणून त्याच्याकरता माझं एवढं चाललंय सगळं रामायण हा ऐकायचंय तुम्हाला आता हे राहू द्या हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज राहू द्या आता तिसरी मालिका बघूया भजन करा विठ्ठल या तुकोबरायाकडे वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांना स्नानासाठी जात असताना सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना भोजना मागती तुप पावशर पडिला विसर काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय राघव चैतन्य सांगितली खून कोणाच्या मालिकेची सांगितलं आपली मालिका कोणती चैतन्य मालिका आपली आहे बाबाजी चैतन्य हा आपला संप्रदाय ही खून आहे आपली बरोबर तुकाराम महाराज अवतार कोणाचा मने रामेश्वर भट्ट दुजा तो का विष्णू तुकाराम महाराजांना आपल्याला मंत्र काय सांगितला मग मला सांगा यांनी हरीच बाजायला लावला कोणा वारकरी संप्रदायवाल्याने दत्त संप्रदायवाल्यांनी काय भाजायला लावला हरी बोला देता बरोबर आहे आणि इकडं नाथ संप्रदायवाल्याने अनोबर आहे त्यांनी काय भाजायला लावला आणि एवढ्याचे जर वर पाहिलं मूळ तर काय आहे म्हणा ना भगवान शंकर मग मला सांगा हे एकमेकाच्या हृदयातले नाही का काय
हे एकमेकाच्या हृदयातले खाली झगडे घालणारे यांच्या गाडीतले त्यांच्या गाडीला कट मारित आणि तू आमच्या पक्षाचा नाही म्हणत्या. तुम्ही कायला झगडे घालत्यात? तुकाराम महाराजाची गोड शब्द आहे. अरे राजा हो, हे एकमेकाच्या हृदयातले अभंगाचं दुसरं एकाचे हृदय मला पहिल्यांदा असं वाटलं होतं एक तर हे निवडल नाही तर ते निवडल, ते अपक्षच निवडले. पॅनल काढून नेला एकमेकाच्या हृदयातलं हे सगळं एकच आहे. फक्त हे घडलंय काय माहितीये का, हे तुम्ही आम्ही वाटलंय, आपण वाटून घेतलंय. त्या बोले बाबाची भक्ती इतकी सोपी आहे ना, पण अवघड करून सांगितली तुम्हाला आणि मला. कोणा सांगणारानं सांगितलं शाळेत जायचं नाही, अभ्यास करायचा, एक लोटा जल सब समस्या का हाल, ढेकळा माकर पडायचे नाही तुला, गाई चारायलाच न्यायच्या नाही, मोठी किटली ठेवायची इकडं, आणि त्या गाई अशा मासारख्या चिपाटलेल्या, शेंबाट जरी निघन का थोपटून थापटून त्याच्यातून काय निघन, एक लोटा जल पड पळंग उताना काय तुम्हाला कसं होईन. नाही अशी नाही येते बघ. सांगू मी तुम्हाला, मला ह्या एका वेलांटीकडे आणायचंय, बस थांबायचंय. हे देवाची भक्ती करण्याकरता अनेक लोक मरलेत, अनेक लोकांना भक्ती करायचा प्रयत्न केला. हा देवानं इतका भोळा आहे ना गड्या, जो बी येईल आतापर्यंत त्याला परत त्यानं पाठवलं नाही. याची भक्ती करायला याच्या अंगावर कितीतरी डाव आलेत. कोणाच्या मध्ये बसलेला आहे याच्या अंगावर लय डाव आलेत, किती मोजताच येणार नाही. एक दोन सांगतो, भजन करा विठ्ठल. दररोज या गाड्याला लागायचा चिताभस्म. काय लागायचा? चिताभस्म. दररोज कोणाला तरी मारायचं, त्याची चिता काढायची, त्या भस्म काढायचं आणि ते भस्म लावायचा. शबर नावाचा राजा नाव तुम्ही ऐकलंय, त्याची बायको या गाड्याला भस्म आणायला जायची. कोणाला? ह्या बाबाला. कोरोनाचा काळ सापडला तिला, गबा गप पाटेनं वाहिलं पोत, लय लोक मेले, मग लय वाहिलं, आणि आता कोणीच जाईना.
आता कोणाला नेईल असं त्यानं एक कामाला माणूस ठेवला होता. त्याचं नाव लईच गोड, अंगावर आलेले डाव. अहो ते बस मासूर देवा आणि गुरुची त्या गुरुला पाजणारी लई आहे. लई तुमच्याकडून शिकून घेणार. मला तुमच्याकडून जर काही साधवायचं असलं ना तुमच्याकडून सगळं शिकून घेणार. आणि तुम्ही एखाद्या दिवशी तुमच्यावर वर बाया करणार. किती दाखवू लई अशी बस मसुरा नाही वर बाया केल्या म्हणलं यालाच एकदाच घालवलं त्याचं राज्यच आपल्याला मिळून जाईल ना. मोहिनीला यावं लागलं आणि याला मारावं लागलं. सोन्याची त्यानं लंकरी बांधली. कोणा करता बांधली? स्वतःच्या बायको करता. सोन्याची पुरी, समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा. किती गोड नगर बांधलं. डाव अंगावाला. रावणाला बोलवलं बाबा काय आला पूजेला. ते रावण इतकं चिमितकारी ते पूजेला गेलं. आणि पूजा झाली का आता कीर्तन झालं का मग मागायची पद्धत असती. कस काय वाटलं सांगा आई तुम्हाला कसं वाटलं? आईनं म्हणायचं 10 रुपये इतकं. मागची म्हातारी म्हणली ए बाई मग चांगलं होतं ना इस्तरी टाक. तुमच्याकडे द्या कीर्तन झाले नाही माळ डाव पासला काय उद्या तरी टाका. त्यांच्यातून निमी घेतो मी. राहू द्या. कार्यक्रम आटवला तो म्हणला वाडा काय देत्यात संकल्प सोडा. हे म्हणलं संकल्प काय सोडतात ते नगरच देऊन टाका. किती डाव अंगव आले आघाड्याच्या किती डाव अंगव आले. बाबा यानं भक्ती केली का परत पाठवायचा नाही. पण भक्ती करणारा तसा पाय. भक्ती करणारा तसा असला तर एका बटक्या असं एवढं कुठं गेलं की तिकडं हात येणे करी. एक चोरट होत चोरट. चोरट तुमच्याकडे काय म्हणतात चोऱ्या करणाऱ्याला? चोरट. ते चोरट गेलं आणि ते भगवान शिवाचा घंटा चोरायचा म्हणलं. काय घंटा घंटा चोराला सुद्धा साई येतो. कोण? हा बाबा. ते गेलं आणि त्याची काय उंची पुरणा. कशाला? घंटा काढायला थोडा उचारा हातून तो येवत या असं येणे एवढं. याची काय उंची पुराणा. त्यानं भारी डोकं लावलं. वर होती गळती. त्या गळतीची धरली वर त्यानं ती नाडी गळतीला बांधलेली असती ना साखळी सुकळी दुरी काहीतरी ती धरली त्या पिंडीवर दिला यानं पाय. हा पिंडे दिला चोरी पाव. त्याला पावला कोणाला ते बघा ना. ते आता शिवरात्री येणारच आहे पुढं. चोरानं पिंडीवर पाय दिला तरी भगवान शंकर म्हणले इतक्या दिवस निश्चित दंडवत घालणारे होते. पाय ठेवून भक्ती करणारा पहिला चिनेकरी भेटला. देव त्याला सुद्धा प्रसन्न. काय सांगावं तुम्ही किती म्हणून उदाहरण आहे त्याची. मग तुम्ही अशा आडवांग भक्त्या करून काय देव पावणार? पण पावला आकाशावरून वळखणार. मला एवढं द्यायचं. कशावरून वळखायचा? तुमचा आमचा भेद आहे. मला एवढा काढायचा. भेद काय आहे माहितीये? ही बाई जात होती पंढरपूरला आणि ही इकडची जात होती इकडं त्र्यंबकेश्वर. जाऊ द्या 2 ठिकाणी पाठवून देऊ दोघी. इकडचीला पटकन पावला. कोणचीला? पंढरपूर वालीला. ती आलीच नाही घरी तिकडेच गेली. पावला का आला म्हणते आई? पावला पावला. नारळात जर पाणी निघालं आंबट वास येणार. त्याला म्हणत्या पावला. तुमच्याकडे काला म्हणत्या? यालाच म्हणतात. आणि जर परत आला म्हणजे नारळ जर चांगलं निघालं तर त्याला काय म्हणतात? मग देवाकडे गेलो मी याला पाहिजे का नाही? नाही ऐका याची भक्ती अशी आहे. या भगवान शंकराला जो गेला. चला काशी विश्वनाथाला नेतो तुम्हाला. एका मिनिटात सेवा संपवतो. काशी विश्वनाथाची पूजा जर केली थांब ना. याला मुख्य प्राण्याला सुद्धा कळतं बाबा. टाइम टाइम केला इशारा आपाप सुटलं. ते का तुम्ही सोडलं? टाइम झाले होतीच तेच अंग टाकून देत. लायला पिढ्या झाल्या म्हणून. ऐका ऐका विश्वनाथाला जर गेलं तर विश्वनाथाहून परत येऊन मावद करायचं नाही. मग विश्वनाथाला जायचं आणि तिकडच मरून जायचं. हा तिथली पूजा आहे भगवान भोले बाबाची. शरीर त्याला दान करावं लागतं तर तो देव पावतो. आपलं काय करते दोघायचं? मग पुढचा सप्ताह कोण करील? विश्वनाथाला जर गेलं. मला ओव्याही सांगायचं नाही श्लोकही सांगायचं नाही डायरेक्ट थांबायचंय. विश्वनाथाला जर गेलं तर त्या विश्वनाथाला गेले मरावं लागतं आणि परत येऊन मावद करावं लागत नाही. पावतो त्याला तो मरतो तिथं जाऊन.
हा वा मोक्ष देऊन होय काशी उदार का हा मोक्ष देऊन उदार कोणाला मरणाराला तिथं शरीर पाडावं लागतं आणि पंढरपूरला काय आहे पंढरपूरला काय आहे पंढरपूरला शरीर पाडावं नाही लागत पंढरपूरला आंघोळ करावी लागते आणि आंघोळ करून भगवंताचं दर्शन घ्यावं लागतं आणि हरिकथा करावं लागते पंढरपूरचा विधी काय आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा मग ही बरं का मेलेलं बरं आजी तुमचं काय मत मेलेलं बरं मग देव कस काय पावायचा मग एवढाच भेद आहे आपला आपल्याला हरी आणि हर हे दोघं वेगळे वेगळे का वाटतात तर वेगवेगळे याच्या करता वाटतात याच्या का गेलं का मरावं लागत आणि त्याच्या का गेलं का जिवंत राहावं लागत आ भेद नाही हा तुम्ही आम्ही केलेला भ्रम आहे आपण जगाय करता जन्माला आलो आणि भक्त मराय करता जन्माला आले त्यानं या लोकाला विचारा यानं दररोज वळकुटी बांधून ठेवली कशाची पंढरपूरला जायची नाही कोणताही दिवस आमचा शेवटचा असू शकतो देवा हे तुला अर्पण करतो दररोज उठले पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर्जन हा पिंड देवाला अर्पण करावा लागतो राजा हो म्हणून याला अर्पण करावा लागतो आपण अर्पण करत नाही ना म्हणून टोप्या घातल्या दोत्र घातले कीर्तनच बरी आपण कीर्तन करायचे याचे भक्त वेगळे असतील त्यांच्याशी वाद घालायचा वा आणि एवढं जरी कळालं तर कीर्तन सफल झालं वाच यांच्या भक्तायला तुम्ही लय गांजा प्यात्या आणि तुम्ही लय असं करत्या आणि तुम्ही चांगले तुम्ही ते केस आहेत वा पडू द्या त्यांच्या तुम्हाला काय घेणं ते पाहतील त्यांची भक्ती तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहे ना तर त्यांना नाव ठेवू नका हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय गोडे साखरेच्या ठाई फक्त वेलांटी दोघांच्या फरक आहे कशाप्रमाणे एका शरीराचे दोन्ही अंग आहे असा या अभंगाचा भाव होता झालेली सेवा सिद्धेश्वराच्या चरणविंदावर समर्पित करतो आणि सेवेला इथंच थांबतो एकदम मोठ्या प्रेमानं भजन होईल विठोबार कुमाई असं म्हणाल आम्हाला याच्यापासून तुम्ही लांब केलं याची भक्ती इतकी सोपी आहे काय करायचं आता शिवरात्र येईल शिवरात्र आली का सगळ्याला याची भक्ती करता येते बाईला येते माणसाला येते द्वईच्या मधलं ते टोल नाक्यावर लिहायला येते सगळ्याला येते
प्रत्येकाने याची भक्ती सोपी आहे. एवढंच सांगतो याची भक्ती कशी करायची. काय करायचं नाही, घरी जायचं, एक बेलाचं पान आणायचं, थोड्याशा अक्षदा, थोडं चंदन, तिथं असती सान उघडायची, त्याला चंदन लावायचं. एक बिल्वदळ चंदन अक्षदा पूजन तत्वता बहु सोपी. लय काय नादात पडायचं नाही आणि आपल्याला तेवढं काय अवघड होणार नाही. म्हणून यानं गोड सांगितलं. हे लया जुन्या माणसानं इथं बसतेत ना, याने गोड आम्हाला सांगितलं. मोरे बाबा गोड काय सांगितलं यानं सांगितलं, एवढा अवघड परमार्थ तुम्ही कदाचित तुमच्याच्यानं होणार नाही. लोकांना जर लय अवघड सांगितलं ना तर माळा इडं काढून ठेवतील. नाही असंच करावं लागलं आणि एवढेच उपास करावं लागतील आणि शंकराला असं साष्टांग दंडवत घालावं लागलं, काशीला जाऊन मरावं लागलं. लोक म्हणतील आबाय हा तो टाळ येत्यात येऊ द्या, करत्यात करू द्या. मी कधी चुकून कोणाला आतापर्यंत एवढी युट्यूबला कीर्तन आहे टाळी वाजव जर एखाद्याला म्हणलं असेल तर घेणं काय पडलं. आपले 7,000 पैकी आपल्याला काय करायचं पंचायती का, आपल्याला काय करायचे उद्योग रिकामटे. टाळ्या वाजवा, लोक दुसऱ्या दिवशी येणार नाही कीर्तनाला. हे बा परमार्थ काय असा लय माळा घातल्यानं लय देव उघडून गंध लावल्यानं परमार्थ होत नाही. आणि झाला असता तर गजेंद्रानं किती वाऱ्या केल्या त्याला वर घेऊन गेला ना. त्या नायकिनीची पोरगी ती तिथं पंढरपूरला झाड होऊन बसली. कानोपात्रा खोदू पिंजरी दादू, तो मुसलमानाचा पोरगा काय नाव त्याचं, वा वा सजन कासा आहे, विकू लागे मास. या लोक आहे ना काय आधी का अरे ते ना तोडलं ताडलं किती वाईट धंदे केले, त्यांना पावला. आपण काय माळा घालत्या टाका काढून चला त्यांच्यावानी. फक्त मनामध्ये भाव चांगला पाहिजे, देव पावणार राजा. देव पावला आतापर्यंत. त्याची भक्ती लय सुळावं करायचा प्रयत्न करू नका. वारं वेगळं आहे, लय उपास तापस करायच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला म्हणून सांगतो, तुमचा म्हणून कॅमेरा पुढे बोलतो. लोक म्हणाल हा विरोधातला याच्या. 100% मला दोष द्या तुम्ही. तुमचे शरीर त्या मापाचे राहिलेले नाही. तुम्ही टिकले तर आमचा धर्म टिकणार आहे. ही जुनी माणसं टिकले पाहिजे. केलं एवढ्या दिवस तुम्ही. तुमच्या टोप्या टिकल्या पाहिजे, हे पाजरावाल्या म्हाताऱ्या टिकल्या पाहिजे. आजी खाऊन पिऊन कुदळच्या कुदळ व्हायचं, जास्त दिवस जागायचं. तुम्ही टिकल्या तर आमच्या पुरी चांगलं सुधारणार आहे. बाबा मोरे बाबा लय उपासायच्या भानगडीत पडायचं नाही. आता केलं इतके दिवस तुम्ही चांगलं केलं, आमच्यासाठी व्यासपीठ करून ठेवलं ना. हे व्यासपीठ तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुम्हाला उपास करायची गरज. आमच्या सरांना पोरं शिकवले. आता मला सांगितलं तू कीर्तनाला तर ये, सांगितलं. अजूनही जीव लावतात आम्हाला. उपास करायची गरज नाही. हात चांगला झाला पाहिजे आपला. खा पिय जायचं मस्त, खुश राहायचं. हे सिद्धेश्वराचं तुमच्यावर लक्ष आहे. लय भानगडीत पडू नका. शरीर राखा, आपले कुटुंब राखा. आपली कुटुंब व्यवस्था चांगली ठेवा. आपल्या आईला जपा, आपल्या बापाला जपा, आपल्या बहिणीला जपा. नाते सांभाळा. देव कधी मिळेल तुम्हाला. देव काय म्हणत नाही तुम्हाला, माझ्याच मंदिरात येऊन बसा आणि सगळ्याला गोळ्या हाना. आधी त्यांची व्यवस्था करा. जर तुम्हाला श्रीमंत श्री सिद्धेश्वर पाहायचा असेल ना तर सकाळी उठल्याबरोबर आपल्या बापाचे पाय एका परातीत ठेवा, आपल्या आईचे पाय ठेवा. सिद्धेश्वर पावला म्हणून समजा. घरच्याला लाता आणि बाहेर पंक्ती. आपण त्र्यंबकेश्वरलाही पंगत देतो, पैठणलाही पंगत देतो. तू आई तो बाप अरे काय गायला देतो पंक्ती. त्यांना जीव लाव. कधी म्हातारीला म्हणला नाही आई तुला कोणत्या काठाचं पातळ घेऊ ग, याला मोठ्या मोठ्या काठाची दोत्र. म्हातारी फाटके घालती, तुला कोणता देव पावन येड्या. अरे तो बापाला स्वाक्ष नाही, भेगाडा पडले इच्छू जाणला तर पिल्ल मावतीन एवढ्यात भेगाय पायाला आणि हा बुलेट होईल टक टक टक. अरे काय लय हिंडत तो मड्या. म्हातार मसनात चाललं ना काय हा भगवान शंकर पावन का. हा देव पावण्याकरता आधी आपल्या आई बापाला सांभाळावं लागतं. आधी आपल्या मित्र जपा, आपले गोत्र जपा, आपले नाते सांभाळा. जगन्नायक घरी आल्याशिवाय राहायचा नाही. पुंडलिकानं काय केलंय, आईबाप सांभाळले. आधी नाते जपलं पाहिजे, लहान मोठं कळलं पाहिजे. आपल्याला परमार्थ कळल, आपोआप होईल. हे संस्था त्याच्याच करताय. हे त्याच्यासाठी हे लहानपणापासून यांना परमार्थ कळला पाहिजे, यांना नाते कळले पाहिजे, उद्धट भाषा आपली गेली पाहिजे, दुसऱ्याला भावानं चांगलं पाहिलं पाहिजे. सिद्धेश्वर भगवंताची पूजा आपल्याकडून आपाप होणार आहे.
बापाची जर आपण पूजा केली, आईची जर पूजा केली, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत मंदिरात नाही आलं तर चालेल. शेवटचा संदेश सांगतो, थांबतो. दिवस लय वाईट आहे. आपले लेकरं आपण जपायचा प्रयत्न करा, त्यांना चांगले संस्कार लावा. बस सिद्धेश्वर भगवंत तुमच्या घरीच आहे. म्हणून हा संतांनी दिलेला संदेश, संतांच्या नावानं एकदा मस्त त्या संतांच्या नावानं भजन होईल आणि शेवेला पूर्णविराम दिला जाईल. भजनानंतर आयोजक मंडळी इथं येतील, ते उद्याच्या सूचना देतील. कृपया तोपर्यंत कोणा जागा सोडू नका. मला हा नाही तेवढा उपकार माझ्यावर करा. इतका वेळ तुम्ही केला ना, आता अजून फक्त 2 मिनिटासाठी आयोजक येतील. तोपर्यंत कृपया कोणा जागा सोडू नका. तुमच्या शेजारच्याची शपथ आहे तुम्हाला. ज्ञानेश्वर जय